रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा निवडणुकीचा निकाल म्हणजे चिपळूणकडे पाहिला जात होता. चिपळूणमध्ये माजी आमदार आणि आजी आमदार यांचा निवडणुकीसाठी एक समावेश होता आणि त्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपा महायुतीचे उमेदवार उमेश सकपाळ यांनी हे जिंकून आलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः उमेश सकपाळ सर आहेत. तर विजय तुमचा निश्चित होता हे तुम्ही पूर्वीपासून सांगत होता. पण नक्की काय रणनीती आपली विजयासाठी? साहेब, चिपळूणच्या जनतेला जे हवंय ते मी गेले नगरसेवक असताना 5 वर्ष मी देण्याचा प्रयत्न केला. मग माझा जो प्रभाग होता, माझ्या प्रभागामध्ये रावतळा असेल, माझी वजरवाडी असेल, माझी मतेवाडी असेल, माझी बौद्धवाडी असेल, माझा शिवाजीनगर असेल, तिथे मला जो नगरपालिकेमध्ये 5 वर्षाचा काम करण्याचा जो अनुभव आला, त्या कामाच्या जोरावर जे अनेक वर्ष तिथे रस्त्यांची कामं अडकली होती, अनेक गटाराची कामं अडकली होती, अनेक गोष्टीची सामोरा माझा प्रभागात होता. परंतु आज माझा प्रभाग इतका सुपल झालेला आहे की त्या प्रभागामध्ये कोणीही म्हणजे मी उभा केला तर निवडून येईल अशा पद्धतीचं झालेलं आहे. त्यामुळे मी तो अनुभव माझ्या नुसत्या प्रभागात न वापरता हा पूर्ण मी माझ्या शहरात वापरला आणि शहरातल्या माझ्या जनतेने माझ्या कामाची तुणूक बघितली. प्रत्येक वेळी माझ्या कामाची जी त्यांची जेव्हा हाक असेल त्या हाकेला धावून त्यांच्या दारापर्यंत पोहोचणं, त्यांच्या हाकेला धावणं किंवा रात्री अपरात्री आपण त्यांच्या कुठल्याही अडीअडचणीला धावणं, हे माझ्या जनतेनं माझ्या मतदारबंधूंनी ओळखलं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या ह्या बहुमूल्य मतानेच मला त्यांना विजय मिळाला. नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उमेश सकपाळांसाठी चिपळूणमध्ये सभा घेतली होती. या सभेचा सुद्धा एक मोठा परिणाम विरोधकांना जाणवलेला आहे. तन्मय दाते, LS मराठी, चिपळूण, रत्नागिरी.